जानेवारी 2025 मध्ये डिसेंबर 2024च्या तुलनेत प्रमुख जागतिक जिन्नसांच्या किमती वधारल्या। विशेषतः खनिज तेलाच्या किमती 1 ते 13 जानेवारी दरम्यान सरासरी 5.8% वाढल्या। सांगलीतल्या ठोक बाजारात तूर डाळीचे दर किलो मागे 50 रुपयांनी कमी। तूर डाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर आणि हरभरा डाळीचे दरही उतरले। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये संक्रांतीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक, त्यामुळे वाटाणा, गाजर, टोमॅटोसह अनेक पालेभाज्यांचे दरही नियंत्रणात। पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीकडून पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती। प्रकल्पाचं काम 12 टप्प्यात होणार। 3 टप्प्यातील कामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या। आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला 3,08,00,000चा निधी तातडीने वितरित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। या निधीमुळे महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक संकट दूर। राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना मागच्या अवघ्या 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूने खळबळ। राज्यातील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नसबंदी करण्याची मागणी पुढे। राज्य सरकार याबाबत सकारात्मक। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या 17 जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ। खासगी रुग्णालयातही अनेक रुग्ण मांजामुळे कान, नाक, बोट, हाताला कापल्याने उपचारासाठी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।